सन्माननीय व्यासपीठ, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य झपके सर, शाळेचे सचिव बोबडे सर, मुख्याध्यापक गायकवाड सर, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी मित्र आणि विशेष कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पालक, प्रथमतः सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचे ज्यांनी चांगले यश संपादन केले त्यांचं मी अभिनंदन करतो. तसंच त्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असतो, शिक्षक आणि त्यांचे पालक यांचेही अभिनंदन करतो की त्यांच्या कष्टाशिवाय इथपर्यंत विद्यार्थी पोहोचू शकत नाही. प्रस्तावनामध्येच रायचुरे सरांनी ओळख करून दिली की मी आपल्याच शाळेचा विद्यार्थी आहे, पण त्याने अजून एक ओळख करून द्यायची विसरला की तो माझा वर्गमित्र आहे. त्यामुळे 11-12 आम्ही एकत्रच होतो. तुम्ही ज्या ठिकाणी बसतात याच ठिकाणी 2002 ते 2004 आम्हीही बसायचो आणि आज आम्हाला भाग्य समजतं की आम्ही आपल्या अध्यक्षांच्या बाजूला बसून त्यांच्यासोबत सत्कार घेतो. म्हणजे मी बरेच कार्यक्रम केले, बरेच म्हणजे महाविद्यालयाला गेलो, पण आजचा आनंद वेगळाच आहे की आमच्यावर अध्यक्षांचा फार धाक असेल. त्यावेळेला सर टीचिंग करायचे, आता सर टीचिंग करत नसतील. आम्हाला जर सर ग्राउंडवर जरी दिसले तर आम्ही बाहेर पडणं मुश्किल असायचं. म्हणजे ते धाक होता म्हणून आज आम्ही आपल्या समोर उभा आहात. बाजूची टाकी आहे तिथे आम्ही नाश्ता करायचो, वेगवेगळे स्पीचेस हे करून ऐकायला ह्याच ठिकाणी बसायचो. हाच हॉल, ह्याच ठिकाण. आज एक 20 वर्षाचा प्रवास आहे, त्यानंतर इथं आम्ही पोहोचलोय. माझा व्यक्तिगत असा परिचय आहे की मी 1ली ते 7वी आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलोय. विशेष पालकांना मी सांगेन की 8वी ते 10वी मी आमच्याच गावात हायस्कूल आहे, त्या हायस्कूलला शिक्षण घेतलंय. 11-12 विद्या मंदिर, सिनियर कॉलेज, सांगोला महाविद्यालय, विद्यापीठातून MA केलं आणि मी लॉच्या 2ऱ्या वर्षाला असताना सब इन्स्पेक्टर म्हणून 2010ला स्पर्धा परीक्षेतून सिलेक्ट झालो. माझं लॉ राहून गेलं. सुदैवाने माझं लग्न झाल्यानंतर माझी बायको वकील होती, त्यामुळे तिनं माझं परत लॉ पूर्ण करून घेतलं. त्यामुळे मी आता इन्स्पेक्टर बी आहे आणि ऍडव्होकेट बी आहे. फक्त रजिस्ट्रेशन माझं होत नाही, त्या प्रॅक्टिस करून त्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे. प्रशांत सांगितले की ठाणे, सातारा, कोकणामध्ये 5-7 वर्षांनी, कराडला 3 वर्ष करून, पाटण करून मी आता शिवाजीनगरला असिस्टंट इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. 27 तारखेपासून वारी बंदोबस्तला आहे. विशेष आमचं भाग्य असं, मला 15 वर्षातून पहिले वारीचा बंदोबस्त लागला आहे आणि सर ते माऊलीच्या पालखीसोबत लागलाय. म्हणजे माऊलीच्या पालखीसोबत बंदोबस्तला पोलीस जास्त चालत नाही आहे, त्यातल्या ऑफिसच चालत नाही, कारण का रोज 20 किलोमीटर चालायचं असते. आमच्या SP सरांना DYSPला वाटलं की गोडसे साहेब चालतील, त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही सोलापूर जिल्ह्यात वारी घ्या आणि चाला. मग आम्ही रात्री वाकरीपर्यंत चाललो आणि मग प्रशांतचा मला 2 दिवसापूर्वीच फोन आला होता की त्याचे म्हणजे कामाची पद्धत त्याची वेगळी आहे. त्यानं मला विचारलं की शनिवारी काय करतोयस म्हणून. मी सांगितलं की शनिवारी थोडी मला रेस्ट आहे. तर सांगितलं की कार्यक्रम शाळेमध्ये आहे आणि अध्यक्ष सरांचा तुम्हाला निरोप आहे की तू कार्यक्रमाला अटेंड राहा. पण काल असा बदल झाला होता की उद्या CM साहेब, आज CM साहेब येतात, उद्या पहाटेचे असते, आज सकाळीच येतात, त्यामुळे परत आम्हाला बंदोबस्त लागला होता. मी त्याला सांगितलं की जे मी मोगदूरनं पंढरपूरला जाणार होते, तुमच्या शाळेचा कार्यक्रम अटेंड करतो आणि मग मी पंढरपूरला जातो आणि मी आता आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहे. मार्चमध्ये साधारणपणे 10वीचा निकाल लागला. मी घरी लोकसत्ता पेपर वाचतो, स्पर्धा परीक्षेची तयार करत असल्यामुळे लोकसत्ता पेपर वाचायची सवय आहे. जी कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असेल ते टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता हे थोडे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला उपयोगी असलेले पेपर आहेत. आणि सर त्या दिवशीच पेपरला 10वीचा निकाल लागला. दुसऱ्या दिवशी हेडलाईन होती की 85,000 विद्यार्थी 90च्या पुढे आहेत.
आणि 200 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क्स मिळाले. मी आपल्याला शुभेच्छा तर मी देतो, पण मला एक सांगायचं आहे की कॉम्पिटिशन युगामध्ये 90च्या पुढं 85,000 विद्यार्थी येते. पालकांनी त्याचा विचार करायला पाहिजे. आत्ता 10वीमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी थोडे यश मिळाल्याच्या डोक्यातून हवा बाजूला काढायला पाहिजे, सिरियस व्हायला पाहिजे. जसं 3 इडियट मध्ये लाईफ इज रेस, तशीच लाईफ इज रेस आहे, पण घाबरून मी जायची गरज नाहीये. आम्ही 10वी-12वीला असताना त्यावेळी डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रेसिडेंट होते आणि ते विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनात बोलवायचे आणि विद्यार्थी कॉन्व्हर्सेशन करायचे त्यांच्याशी. तुम्ही आता बऱ्यापैकी सोशल मीडियावर त्यांच्या त्या स्पीचेस आहेत. सक्सेसफुल विद्यार्थ्यांची त्यांनी सांगितलेला सेंटेन्स आहे, ज्यावेळेला आम्ही कोट करून ठेवायचो, लिहून ठेवायचो. तुम्ही ती सवय लावा. ती जर कोट केल्याची वही माझ्याकडे आताही आहे, माझ्याकडे म्हणजे सिनियर कॉलेजची, ज्युनियर कॉलेजची. जसं आता तनुजाला 100% मार्क्स पडले, तिचं पहिलं ग्रेट एम होतं, तिने फिक्स केलं होतं की मला 100% मार्क्स मिळवायचे. जर तुमच्याकडे एम नसेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. जनरली गावात घरी पाहुण्याला काय विचारतात, 10वीनंतर काय करणार, तुम्हाला काय विचारत असतील, बरोबर ना? साधं सिंपल, अरे 11वी करणार, दुसरं काय करणार आहे? तनुजा मी 11वीच करणार आहे, बरोबर ना? ज्याला 35% मिळालं तर तोही 11वीच करणार. 10वीनंतर 11वीच होणार आहे, फार काय होणार नाही. त्यामुळं ते उगाच विनाकारण सोप्या तीच पोहे खाते, चहा पिताना विचारते, अरे अभ्यास कर, उगाच फुकट ऍडवाइस देऊन जाते. तर तो ऍडवाइस बी महत्वाचा असतो, कारण तुला काढायची असते, त्याला त्याचा अनुभव असतो. त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे ग्रेट एम पाहिजे, तर त्यानंतर तुम्हाला कंटिन्युअली अक्वायर व्हायला पाहिजे. थर्ड स्टेज आहे तुमचे सातत्य अभ्यासात लागणारच आहे, पण त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन ठेवायला लागेल. जर तुम्ही डिसिप्लिन नाही ठेवली तर तुम्ही यशस्वी होणार नाहीये. म्हणजे तुम्ही 10वीच्या वर्षाला आहे किंवा 12वीच्या वर्षाला आहे आणि घरामध्ये चुलत भावाचं, चुलत बहिणीचं किंवा अजून कोणाच्या पाहुण्याच्या लग्न आहे आणि तुम्ही 10 दिवस लग्नाला गेला तर तुम्हाला 10वीला मार्क्स मिळणार नाही. गावातली यात्रा आहे, 3 दिवस तुम्ही यात्रेतच दंग आहे, होणार नाहीये. कुठल्या तर पाहुण्याचा आपल्या गावाकडं जत्रा वगैरे यात्रा करतात, त्याच्याकडे 2 दिवस जेवायला गेला, होणार नाही. आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आमच्या MA ला एक सज्जन वाघमोडे म्हणून मित्र होता. तो आमच्या लास्ट बेंचला बसून तो PSIचा ठोकळा वाचायचा. म्हणजे आम्ही फर्स्ट इयरला असताना विचारायचो की तू काय वाचतोयस म्हणून, ते ठोकळा वाचायचा. पण ते सातत्य नव्हतं. त्याचा ठोकळा घेऊन आम्ही वाचून PSI होऊन झालो. तो अजून 3 वर्षानंतर झाला. म्हणजे आम्ही 1.5 वर्ष गावाच्या लग्नाला नाही आलो, कुठल्या कार्यक्रमाला नाही आलो, कुठल्या यात्रा केली नाही, त्या कंटिन्युअसली अक्वायर नॉलेज करत बसलो, डिसिप्लिन पाळली, सक्सेस मिळून गेलं. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर 3-4 सूत्री कार्यक्रमाचा अवलंब करावा लागेल. आज तर आमच्या वेळेला सर आम्हाला सांगायचे की सध्याचं युग हे कम्प्युटर युग आहे. जेव्हा आम्ही सिनियर कॉलेजला होतो त्यावेळेला आम्हाला प्राध्यापक सांगायचे की तुम्हाला या कम्प्युटर युगामध्ये, संगणक युगामध्ये टिकायला पाहिजे. नंतर 2014 मध्ये आपल्याला ऍडवायझर सांगितलंय की आताचं युग डिजिटल युग आहे. सर आता आम्ही सिम्बॉसिस कॉलेजला आमचं इन सर्व्हिस ट्रेनिंग होतं पोलिसांचं, एक 70 ऑफिसरांचं होतं, त्यात माझी निवड झाली होती. पुण्याची सिम्बॉसिस कॉलेज कधी तर ऐकलं असेल, नामांकित कॉलेज आहे, बऱ्याच जणांचं स्वप्न असतं. तिथं आमचं 2 दिवस कार्यशाळा होते. तिथं प्राध्यापकांनी सांगितलं की आताचं युग हे AI युग आहे. म्हणजे तुम्हाला इथून पंढरपूरला जायचं आहे तर गुगल मॅप सांगते राईट घे, लेफ्ट घे, दिस इज AI, इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही जर आज गुगलला विचारलं की 10वीचा सेटअप आहे, मला स्पीच द्यायचंय, काय सांगते, तुम्हाला सांगते काय बोलायचं. CCTV मध्ये आपण कॅप्चर होतोय, एखादा चोर CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरी करताना मिळाला तर त्याचा आम्ही फेस
मॅपिंग करतो आणि ते फेसला आमच्या जो डाटा त्या फेसला मॅच होते का बघतोय. आम्हाला समजते की फलाना आवाजला आहे आणि अमुक अमुक व्यक्ती आहे. हे एआय वरचा वापर होतो. म्हणजे त्याच आम्हाला ट्रेनिंग होतं की एआयचा वापर करून इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं. कदाचित तुम्ही 10वी-12वीला 10वी पास होताय, तुम्ही ज्यावेळेला सिनियर कॉलेज असतात अजून कुठलं तर युग येईल आणि त्या युगाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आमचे ज्यावेळेला इन सर्व्हिस ट्रेनिंग होतात त्यावेळेला आम्हाला एका आमच्या आयजी सरांनी सांगितलं होतं की पुराणामध्ये एक असं नमूद आहे की 21व्या शतकात एक राक्षस जन्माला येईल आणि सर्व ती मनुष्य जातीची झोप उडून टाकेल. मग सगळ्या अधिकाऱ्यांनी विचारलं सर आता तर राक्षस आला नाही. ते सांगितलं तुमच्या प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, तो राक्षसच आहे, त्यांना आपल्या कुणाची झोप शांत ठेवली नाहीये. म्हणजे मी इथं उभा आहे हे माझे सिनियर मला मॅपिंग करू शकतात की हे आज विद्या मंदिरला थांबले, त्याच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याचं लोकेशन तिथून मिळून येते. आणि आता खरंच विद्यार्थ्यांना याची जागृतीही गरज आहे, पालकांना जागृतीची गरज आहे. इचलकरंजीला 11-12वीच्या बऱ्याच अकॅडमीज आहेत. घोडावत आहे, श्रद्धा अकॅडमी आहे, अजून छोट्या मोठ्या अकॅडमी आहेत. मी यापूर्वी कराडला होतो, कराडलाही बऱ्याच अकॅडमी आहेत. आपल्याकडेच ढिगाणे पाटील मोठी अकॅडमी आहे. सुदैवाने ते दोन्ही शाळा आमच्याच हातीत असल्यामुळे आमचे त्या अकॅडमीला जाणं योग्य येतो. आता रिसेंटली तुम्ही सगळे पालकांनी विशेषतः पेपरला वाचलं असं की साधारणपणे 16 जूनला ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं आणि मग त्याच्यावर बऱ्याच बातम्या वगैरे झाल्या. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ट्रेस मॅनेजमेंट जमलं नाहीये, ट्रेसमधनं रिलीज होता आलं नाहीये. दोन्हीकडे ट्रेस असावा. तर त्याचं बिग इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. परदेशच्या असेंब्लीमध्ये सांगलीचेच एका आमदार साहेबांनी त्याचा एलिक्यूही केला आणि आता ते कदाचित एक कन्सेप्ट येईल पालकांसाठी आणि शिक्षकासाठी की 11-12च्या मुलांना ट्रेस रिलीज कसं व्हावं यासाठी प्रयत्न करावा. तर बऱ्याच सुसाईड्स व्हायला लागल्या त्या. सोशल मीडियामध्ये किंवा आताच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्ही दोन्ही गोष्टी त्याचा फायदा उपयोगी होतील आणि त्याचा तोटाही होतोय. उपयोग कसा होतोय एक छोटासा किस्सा सांगतो, आवडेल ना सगळ्यांना ऐकायला. एक केस सांगतो, 2 सांगतो, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. पहिली कुठली सांगूया, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. ठीक आहे, पॉझिटिव्ह सांगतो पहिले. मी 2015ला हे सगळे व्हॉट्सअप कधी आले माहिती आहे तुम्हाला. 14ला अँड्रॉइड फोन कॉमन पीपल खरेदी करू शकला. पहिले फक्त झपके सरच खरेदी करू शकत होते. मग नंतर विजय गोडसे करू लागले, प्रशांत रायचूर सर करू लागले, पालक करू लागले. 14 नंतर ते त्याच्या किमती कमी झाल्या आणि ते सगळेजण वापरायला लागले. 2015ला मी सब इन्स्पेक्टर म्हणून डहाणूला पोस्टेड होतो. तिथे मी डिटेक्शन ऑफिसर म्हणून काम करायचो. मला एक पहाटे घरी असताना एक पोलीस घ्यायला आला, कारण फोन माझा थोडा सायलेंटला होता. त्यामुळं 2 रिंग केल्या का एक कॉमन कोडवर्क असते पोलिसांमध्ये की सर झोपले ते सरांना घ्यायला जावं. त्यात आमच्या बायकांनाही सवय झाली की संध्याकाळचं एवढ्या रात्रीचं कोणतं आले म्हणजे पोलिसाशिवाय दुसरं कोण नसणार आहे घरी. ते असंच पहाटेचे आले 4-4:30 वाजता. बेल वाजले, सर पडले खाली, तुम्ही या. काय झालं सांगितलं नाही. मी फ्रेश होऊन आलो, 10 मिनिटातच खाली गेलो का त्यांनी सांगितले की आम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या एक जणाच्या बंगल्यावर घेऊन गेले. पोलीस स्टेशनला नाही जायचं सर म्हणले. आमचे DYSP सिनियर पेज इथे बसले होते. आम्ही एका पटेल नावाच्या व्यक्तीच्या घरी बसलो. त्यांनी सांगितले की सचिन नाग म्हणून एक गोल्डची मोठी व्यापारी आहेत आणि त्यांची 5वीत असलेली कन्या किडनॅपिंग झालेली आहे आणि तो समोरचा क्रिमिनल 5 कोटीची खंडणी मागतोय म्हणून सांगितलं. मी सरांना सांगितलं सर सिंपल गोष्ट आहे, ज्या नंबरवरून खंडणी मागतोय त्याचं लोकेशन घेऊया आणि टीम पाठवूया. सरांनी मला सांगितले
सचिन नारळ हा एक मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचा 3 मजली बंगलो आहे. सेकंड फ्लोर फर्स्ट फ्लोअरला फक्त बसण्याची व्यवस्था आहे. एक 2-2.5 हजार कोटीचा मालक होता तो. आणि सेकंड फ्लोअरला तो राहतो. आणि नवरा बायकोचे बेडरूम वेगळे आहेत आणि मुलांचे बेडरूम वेगळे आहेत. दिया म्हणून मुलगी होती. आता त्या केसचा निकाल लागला म्हणून मी तुम्हाला नाव शेअर करतो. ती आणि तिचा लहान भाऊ एका रूम मध्ये झोपलेले होते. आणि ते पहाटेच्या अभ्यासाला उठण्यासाठी एक नोकियाचा छोटासा फोन आहे, तो अलार्मसाठी तिची आई त्याच रूम मध्ये लावून ठेवला होता. ते दियाला तर तो घेऊन गेलेला आहे किडनॅपर, पण जाताना तो छोटा फोन गेला आणि त्याच्यावरूनच खंडे मागते म्हणून सांगितलं. हे लक्षात आलं असेल तुम्हाला. जे मुलीचा अलार्म लावायचा घरचा मोबाईल होता, त्याच मोबाईलवरनं तो आईच्या मोबाईलवर कॉल करून पैसे मागायचा. तर त्याचं आम्ही SDR घेतलं, म्हणजे सबस्क्रायबर डिटेल्स कोण आहे त्याचा. तर ते नाव रजिस्टर फिर्यादीच्याच नावावर आलं, म्हणजे सचिनच्याच नावावर आलं. आणि तो लोकल ट्रेनचा वापर करायचा. म्हणजे तो पालघरमध्ये खंडणीचा कॉल करायचा. सेकंड कॉल त्याचा 20 किलोमीटर लोकललाच कुठतरी यायचा. हे लोकलला गर्दी असल्यामुळे त्याला ट्रेस करणं मुश्किल व्हायचं. तो मला नोटही सांगायचा की डुप्लिकेट नोट आणू नका, याचे बंडल करा. त्यावेळेला 2000 रुपयाच्या नोटा अस्तित्व होत्या. तो डिवाइड करायचा, कॅश डिवाइड करायचा. मग आम्ही पहाटच सचिनला एक किडनॅपिंग केसची एक SOP असते पोलिसांना, हे त्याला फिर्यादीला कधी पोलीस स्टेशनला बोलवत नाही आपण. कारण तो वाचर नेमतो, ॲक्युज हा वाचर नेमतो. त्याला कळालं की बाबा फिर्यादी पोलीस स्टेशनला अप्रूव्ह झाला तर मग तो जे विक्टीम आहे, ज्याला किडनॅप केलंय, त्याला इंजुरीज करतो म्हणजे त्याचा गळा कापताना पुढे फेकून देतो. पहिले किडनॅपिंग केसमध्ये प्रायोरिटी असते की विक्टीमचं सेफेस्ट कशी करता येईल. आणि मग आम्ही त्याच पटेलच्या घरात त्याची FIR ड्राफ्ट केली, आमच्याकडं रजिस्टरला केलं, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मी अपॉइंट केलं आणि आम्हाला सपोर्टिंग 5-7 टीम मिळाल्या. आणि ज्या मोबाईलवर तो खंडणी मागवता मुलीच्या आईच्या, त्याच्यामध्ये आम्ही कॉल रेकॉर्ड इन्स्टॉल केला. 2015-16ला कॉल रेकॉर्ड ही फार रिअल कल्पना होती. ते फक्त एक्सपर्टला आणि पोलिसालाच माहीत असायचे. आम्हाला एव्हिडन्स म्हणून त्याचे कॉल रेकॉर्ड करायचे होते. तर मी त्याच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्ड तयार केला. एक गाडी घेतली आम्ही प्रायव्हेट, आम्ही सिव्हिल ड्रेसवर, आणि त्या दोघांना घेऊन आम्ही इन्व्हेस्टिगेशनला स्टार्ट केले. त्याचा 9-9:30 वाजता परत आम्हाला एक फोन आला की पैशाची तयारी केली का म्हणून. विशेषतः सेकंड साईडला त्या सचिनने 5 कोटीची तयारी करून ठेवली होती. त्याच्या बायकोचा पोलिसांवर विश्वासच नव्हता. ते माझ्यासमोर त्या सचिनला भांडायचे गुजरातीमध्ये की इसके ऊपर ट्रस्ट मत करो, पैसा दे दो और लड़की को मिलावं. आणि त्याने पॅरलल त्याला पैसे पोचवायची दुसरी तयारी केली होती, जी पोलिसांना न सांगता ठेवलेले होते. आणि आम्ही मात्र सर्वजण कन्व्हे करायचे त्याला की तुझी मुलगी आम्ही सेफेस्ट मिळवून देतो आणि आपल्याला काही ह्याच्यामध्ये काम करावं लागेल 1 दिवस, तुम्ही फक्त 1 दिवस हे करा. आणि तो जरा श्रीमंत असल्यामुळे त्याने आम्हाला बरेच फोन आणले. मग आमच्याकडे त्याच्यात टीम ॲडिशनल होत गेल्या. 9:30चा कॉल मी त्याचा रेकॉर्ड केला आणि 9:45 वाजता त्याला आम्ही डील करत होतो. आणि आम्ही त्या लोकल ट्रेनच्या पूर्णपणे कॉरिडॉरला आमच्या टीम डिवाइड केल्या होत्या सिव्हिल ड्रेसमध्ये, ज्याला आम्ही कम्युनिकेशन कराल की तो कुठं आहे. आणि एकाच वेळेला सायबर आम्हाला सपोर्ट करत होतं. ज्या वेळेला आम्ही 9:30चा कॉल मी 9:45 वाजता एका ठिकाणी थांबवून मी गाडीमध्ये पुढच्या सीटवर फ्रंट सीटला सचिन गाडी चालवते, जी मिसेस बाहेर पाठीमागे बसलेली. तर रिपीट एक 2.5 मिनिटाचा कॉल मी ऐकत होतो की तो काय सांगतोय, कुठला आवाज येतोय, काय येतोय, त्या कॉलमधून काय मिळतंय का. आणि मी ते आमच्या साहेबांनाही शेअर केला होता की सत्य हा कॉल आहे शेवटचा आणि बघूया मग. आणि ते कॉल सचिन आणि सचिनचे मिसेसही ऐकत होते. अजून तर आम्हाला त्या इन्व्हेस्टिगेशनची अशी रेषा मिळालीच नव्हती की किडनॅपर कोण आहे, कुठला आहे, किती जण आहेत, काही समज नव्हतं. ते सचिनच्या मिसेसने सांगितले की सर हा आवाज मला ओळखीचा वाटतोय, मला परत एकदा ऐकवा. मग तिला आम्ही 10 वेळा आवाज ऐकवला आणि त्याच्यामध्ये तो हिंदीमधून बोलायचा. त्याने हिंदीमध्ये एक सेंटेन्स होती की तुम्ही सारा पैसे के इंतजाम करो, मैं गुड्डी को कुछ नहीं होने दूंगा.
आणि तिनं सांगितलं की आम्हाला सर एक 10 वर्षापूर्वी आमच्याकडे एक वर्कर होता आणि ती माझ्या फक्त दियाला गुड्डी तोच एकटा म्हणत होता म्हणून. त्याला आम्ही विचारलं की आता तो कुठं आहे, तर म्हणली 10 वर्ष झाले त्याने आमचं काम सोडून, तो आता कुठं आहे आम्हाला काही माहिती नाही. मग ते त्याचं नाव गाव काही तर ते राजू म्हणून होता आणि बिहारचा एवढंच माहित होतं. आमच्याकडं हाऊसकीपर म्हणून काम करत होता, याच्या व्यतिरिक्त काय माहित नाही. आमच्याकडे फक्त राजूची लिंक मिळाली होती. आम्हाला सोशल मीडियाचा किंवा ह्या डिजिटल मीडियाचा वापर कुठं झाला होता, तर त्याचा एक कॉल रेकॉर्ड झाला होता, त्या कॉल रेकॉर्डचा वापर झाला होता. सर आम्ही मग ते माहिती घेतली तो काय करतोय. आम्हाला कोणाकडे एखाद्या माहिती मिळाली आमच्या टीमला की तो सध्या केटरचं म्हणून काम करतोय. परत आम्ही लोकेशन विचारलं की केटरचं काम कुठे करतो, तर आम्हाला कळालं की ते पालघर शहरामध्ये केटरस म्हणून आता काम करतोय. त्याच्याबरोबर बरेच लोक आहेत. आम्ही सांगोल्यातले सगळेच केटरसवाले गोळा केले, म्हणजे पालघर शहरातले सगळेच केटरस गोळा केल्यानंतर एक जण सांगितले की हा राजू केटरचं काम करतोय. आम्ही त्या राजूचा मोबाईल नंबर मिळाला, एक केटरसवाला म्हणलं सर आहे माझ्याकडे नंबर. मग त्या केटरसवाल्याने त्याला फोन लावला, राजू कुठे आहे रे, काम आहे लग्नाच घेतोस का. तर त्याने सांगितलं की अभी 2 दिन में गाव आया हो और काम नाही जमेगा. आणि फोन ठेवताना त्याने एक शंका व्यक्त केली की सब कुछ लफड़ा होया क्या. बस आम्हाला शंका आली की राजूनेच मुली किडनॅप केलेले. मग आम्ही सेकंड कॉलला त्याला पैसे द्यायला तयार झालो की मुलीला रिस्क नको म्हणून. सेकंड कॉलला आम्ही त्याला पैसे द्यायची तयार केली. सचिन बोलून घेतला की तुला मी पैसे देतो, तुम्हाला ठिकाण सांग मी पैसे घेऊन येतो म्हणून. मी काय पोलिसांकडे गेलो नाही. पण त्याला एक आम्ही आठ ठेवले की सचिनला मुलीशी बोलायचंय आणि आम्ही सचिनला इन्स्ट्रक्शन दिलं होतं की मुलीशी बोलायचं असेल तर गुजरातीमधून बोल, जेणेकरून राजूला गुजराती समजणार नाही. तो किडनॅपर एवढा हुशार होता, त्याने मुलगी 3ऱ्या ठिकाणी ठेवली होती, हा 2ऱ्या ठिकाणी होता. म्हणजे तो सांगोल्यात होता, मुलगी त्यानं महमूदला ठेवली होती आणि आम्ही सोलापुरातून वर्कआउट करत होतो. तर त्याच्या मोबाईलवरनं कॉल महमूदला लावला. तिथला जो त्याचा साथीदार होता त्याला स्पीकर करायला लावला, त्याने इकडे स्पीकर केला. त्याने 3रा एक फोन लावून आम्हाला स्पीकर करून कॉल ऐकवला. म्हणजे त्याने त्या कॉलमध्ये 3 मोबाईल वापरले होते, एक स्पीकर करण्यासाठी, एक आम्हाला कनेक्ट करण्यासाठी आणि एक त्याला कनेक्ट करण्यासाठी. आम्हाला सांगोल्याचं लोकेशन मिळालं, पण त्यानं मुलीला ठेवलं होतं महमूदला. आम्हाला तो ताब्यात घेणं महत्वाचं होतं. आम्ही त्या लोकेशन गेल्यानंतर हा आम्हाला मिळालं तर आम्ही लोकलची टीम घेऊन त्याला आमच्या टीमने एका अरेस्ट म्हणजे ताब्यात घेतला. दरम्यानची जी गुजरातीमधून कॉल झाला होता त्यावेळेला त्याला आम्ही गुजरातीमधून मुलीला विचारलं होतं की बाळा तुझ्यासोबत किती लोक आहेत. त्याने सांगितलं माझ्यासोबत 3 लोक आहेत आणि एक आंटी आहे म्हणून सांगितलं. म्हणजे एक महिलाही त्यांच्यासोबत होती आणि ती महिलाही सोबत ठेवले होते. मग त्याने विचारलं की 3 अंकल कुठे आहेत. त्याने सांगितले 3 अंकल पैसे घेण्यासाठी गेलेले आहेत आणि मला सोबत ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही त्या मुलीपर्यंत पोहोचलो. अगोदर ह्याला आम्ही रेल्वे स्टेशनला ताब्यात घेतला आणि तिला फोन करून सांगितलं की घेतोय. आणि मग आमच्या टीमनी पॅरलल तिला कॉल देऊन त्याने ठिकाण सांगितलं होतं, तिथून मुलीला कब्जात घेतलं. ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन मी करायला लागलो, मुलगी तर आम्ही सेफमध्ये काढली, पैसे काय त्याला गेले नाही ते. त्यावेळेला मी दियाला विचारलं की तुला यानं उचललं कसं. तर त्यानं सांगितलं की पहाटे तो घरात रूम मध्ये आला आणि त्यानं मला उचलून घेतल्यानंतर मी जागी झाले. आणि मग जागी झाल्यानंतर मी विचारलं तू ओरडली नाही का. तर नाही म्हणले की मी सावधानी इंडिया बघते आणि मम्मी मला सांगितलं होतं की आपले पप्पा श्रीमंत आहे, आपल्याला किडनॅप होणार, किडनॅप झाल्यानंतर किडनॅपरशी भांडायचं नाही म्हणून. आणि तिने विचारलं 5वीच्या मुलीने की अंकल तुम किडनॅपर हो का. तर त्याने सांगितलं हो. त्यामुळे मी ओढणी बी घेतली म्हणून सांगितलं. त्याने ते बेडवरले ओढणी बी घेतली आणि गुंडाळले. गाडीची चावी टीव्ही पैसे होती. तिनं सांगितले की अंकल इधर गाडी का चावी है, गाडी लेके आपण जाएंगे. सगळ्यात मजेची गोष्ट अशी झाली की सब त्याच्यामुळे तिचा जीव वाचला. तिचं आणि इयत्ता 10वी 2024-25 आदरणीय व्यासपीठ आणि SSC बोर्ड परीक्षा 2024-25 मध्ये उत्तुंग अशी कामगिरी करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांचे मी हार्दिक स्वागत करते आणि मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे. याचं कारण हेच की मागच्या वर्षीचा 10वीचा निकाल हा खूप
खूपच छान आला आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. याचं कारण हेच की सर्वांनीच आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. शिक्षक आपले काम करत गेले, विद्यार्थ्यांना शिकवत गेले आणि त्यानुसार विद्यार्थीही शिकत गेले आणि शेवटी कष्टाला फळ हे मिळतंच आणि आपल्यालाही खूप छान फळ मिळालेलंच आहे. तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलंच असेल, जागतिक धावपटू हुसेन बोल्ट. तर याने 4 सेकंदात 100 मीटर अंतर पार करून जागतिक विक्रम केला आणि 9 सेकंदात 100 मीटर अंतर पार करून जागतिक विक्रम केला. तर त्यानं फक्त त्या 9 सेकंदासाठी 4 वर्ष कष्ट घेतले होते. तर यावरून एवढंच सांगायचं आहे की जर आपण चांगल्या मार्काची अपेक्षा करत असू तर आपल्याला खूप अभ्यास करणे भागच आहे, खूप कष्ट करणे भागच आहे. आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे आत्मविश्वासानं अभ्यास करतो, यश अपयशाची चिंता न करता जेव्हा आपण आपल्या कार्यात आपला जीव ओतून अभ्यास करतो तेव्हा मार्क हे नक्कीच मिळतात आणि हा माझा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्याला मार्क पडतील नाही पडतील याचा विचार न करता खूप अभ्यास करायचा, स्वतःशी प्रामाणिक राहायचं, तर शेवटी आपल्याला नक्कीच मार्क्स मिळतात. आणि ही फॅक्ट आहे. जेव्हा सरांनी मला रिझल्टच्या दिवशी कॉल केला होता आणि ते बोलले की अभिनंदन 99.20% मार्क मिळाले, त्यावेळेस खूप आनंदही झाला होता पण थोडीशी खंत होती. कारण स्वतःला मला माहिती होतं, माझं स्वप्न होतं की मी यावर्षी 10वीच्या परीक्षेत 100% मार्क नक्कीच मिळवणार आहे. त्याच्यामुळं आनंद तर आम्ही सेलिब्रेट केलाच आणि त्या दिवशी आमचा सत्कारही घेतला होता निकालाच्या दिवशीच. पण परत वाटलं मला की इतिहासमध्ये माझे मार्क वाढत आहेत. मी खूप छान पेपर लिहिला, अगोदर 36 मार्क आले होते आणि इथं सराव टेस्टला मला 39, 40 असे असायचे मार्क. मग इतिहासमध्ये आणि मी घरी काउंट केलं होतं तेव्हा पण आले होते 39 मार्क. म्हणून मग आम्ही इतिहासाची फोटोकॉपी मागवली, चेक केलं, ते मोजून बघितलं तर तेव्हा 3 मार्क कमी आले बेरीजमध्ये. परत रिचेकिंगला जेव्हा पाठवला आम्ही पेपर तर तेव्हा पुनर्मूल्यांकन करून 3 मार्क वाढून आले आणि माझे 99.20 चे 99 आणि त्याच्यामध्ये ग्रेस गुण पण वाढले होते. त्या ग्रेस गुणचं काय झालं होतं तर मला बी ग्रेड होता तर 3 मार्कच ऍड झाले होते, 5 मार्क व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी पण प्रस्ताव पाठवला होता आम्ही. मग प्रोसेसनुसार सगळं ठीक होऊन आल्यानंतर आणि पुनर्मूल्यांकनानंतर एकदम 100% मार्क झाले. आणि तेव्हा ऍक्च्युली जेव्हा ही बातमी आली तेव्हा मी घरी नव्हते, आमचं सुरू झालं होतं इकडंच जे काही पुढचं असेल शिक्षण, क्लासेस चालू झाले होते. एप्रिलपासूनच खरं तर चालू झाले होते क्लासेस. मग मी तिकडं होते. मग मम्मीचा कॉल आला सकाळी आणि बोलली अभिनंदन बाळा तुला 100% मार्क झाले. तेव्हा अक्षरशः मला अश्रू आले डोळ्यातून की आपलं स्वप्न पूर्ण झालं. खरंच खूपच छान वाटलं होतं मला. आणि आता असं खूपच छान फील होते कारण आम्ही वर्षभर खूप कष्ट केले होते आणि आमचे नसते सर तर नेहमी म्हणायचे आम्हाला की बाळाला तुम्हाला 100% मिळाले पाहिजेत आणि त्यांनी पेपरची भीती पण दूर केली होती. खूपच त्यांनी मार्गदर्शन छान केलं. तसेच बाकीचे सर्व शिक्षक पण खूप मार्गदर्शन करायचे. फायनली सगळेजण हॅपी दिसतात इथं. तुम्ही पण खूप अभ्यास करा, खूप कष्ट घ्या, मार्क्स ते मिळून जातात. ती एक फक्त प्रोसेस असते, त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करत गेला की मार्क तुम्हाला मिळत जातात, एवढंच. त्याच्यामुळे खूप अभ्यास करा, खूप एन्जॉय करा, आनंदी राहा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. याचा मला अभिमान पण वाटतो आहे आणि मला शिक्षकांना सर्व धन्यवाद पण द्यायचे आहेत. मी 10वीच्या स्टार्टिंगला खूप म्हणजे एवढी 95%च्या वरती गेले नव्हते, पण मला शिक्षकांनी आत्मविश्वास दिला. मला वेळोवेळी प्रत्येक विषयातील छोट्या छोट्या गोष्टींना त्यांनी मला सहकार्य केले. माझा आत्मविश्वास, माझ्या प्रश्नांच्या उत्तरामधली छोट्या छोट्या चुका मला त्यांनी दाखवून दिल्या आणि त्यांच्या पालकांच्या, संस्थाध्यक्षांच्या सर्वांच्या सहकार्याने मी आज 98% पर्यंत पोहोचली आहे. यासाठी मी सर्व शिक्षकांचे व सर्व संस्थेचे, पालकांचे, सर्वांचे आभार मानू इच्छिते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. शाल
पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह असं या सत्काराचं स्वरूप आहे. या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.